नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। आणि जर पहिल्यांदाच चॅनलवरती आला असाल तर नमस्कार, माझं नाव प्रणवती आहे। मी मेकअप व्हिडिओ, स्किन केअर व्हिडिओ, हेअरस्टाईल व्हिडिओज आणि भरपूर सारे मेकअप हॅक्सचे व्हिडिओज बनवत असते। जर तुम्हाला ह्यापैकी कोणत्याही टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। तर मैत्रिणींनो, आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे माझे 5 फेवरेट न्यूड लिपस्टिक्स जे खूप सुंदर आहेत। आणि ट्रस्ट मी, जेव्हा पण मी ते वेअर करते मला इतके कॉम्प्लिमेंट्स मिळतात आणि बरेच जण मला विचारतात की हा शेड कोणता आहे। तर ते शेड्स आज मी सगळे तुमच्यावर शेअर करणार आहे। सगळे त्याचे डिटेल्स, प्राइस अँड ऑल तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल आणि लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणार आहे। त्यामुळे तुम्ही स्वतःसाठी जर मागवायचं असेल तर तो सुद्धा तुम्ही चेक करू शकता। आणि प्लस मी सगळ्याचे स्वॉचेस आणि ट्राय करून सुद्धा दाखवणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण व्हिडिओच्या शेवटला नवीन सबस्क्रायबर्सना शाउटआउटसुद्धा देणार आहे। तर चला, आता आपण जास्त वेळ घालवायला नको, लेट्स क्विकली जम्प इनटू द व्हिडिओ। आता सगळ्यात आधी लिपस्टिक लावण्याच्या आधी मी लायनर हा नक्की यूज करते, लिप लायनर। आणि जर तुम्हाला सुद्धा एक चांगला लिप लायनर हवा असेल किंवा कोणता शेड वापरायचा हे जर तुम्हाला कळत नसेल तर ट्रस्ट मी, गो फॉर ब्राऊन शेड। चॉकलेटी कलरचा लिप लायनर तुम्ही जर घेतला तर तो सगळ्या शेड्सवरती खूप छान जातो, खूप छान मिक्स होतो आणि खूप मस्तसुद्धा दिसतो। त्यामुळे सगळे कलर्स घेण्यापेक्षा एक ब्राऊन लिप लायनर जर तुम्ही घेतला दॅट इज मोर दॅन इनफ। आणि जो मी यूज करते तो आहे हा मार्सचा लिप लायनर। हा ॲक्च्युली कॉम्बोमध्ये आला होता, 12 लिप लायनर्स एका कॉम्बोमध्ये आले होते। पण ट्रस्ट मी, बाकीचे सगळे जे आहेत ते असेच पडून आहेत, फक्त मी त्यातले जे ब्राऊन वेरियंट्स आहेत तेच मी यूज करत असते। तर हा मी मार्सचा लिप अँड आय लायनर आहे। हा सगळ्यात पहिला माझा फेवरेट शेड आहे, नायकाचा हा शेड, आय होप यू कॅन सी। आणि ह्याचा शेड आहे इन्स्टा इन्फ्लुएन्सर आणि हा आहे 2.1 ml आणि ह्याची प्राइस वगैरे तुम्हाला इथे सगळे मिळून जाईल। तर हा मी ह्याचा पहिला स्वॉच दाखवते तुम्हाला। मॅट फिनिशमध्ये आहे, लावल्या फक्त 1-2 मिनिट थांबायचं आणि तो पूर्णपणे मॅट होऊन जातो। आणि प्लस हा खूप लॉंग लास्टिंगसुद्धा आहे। तर तुम्हाला आय थिंक 4 to 5 आवर्स तर हा आरामात चालतो। त्यानंतर तुम्हाला टचअप करावं लागणार आहे, पण टचअपसाठी इट्स नॉट अ बिग डील, आरामात तुम्ही करू शकता। त्यामुळं हा खूप छान आहे, लिप्सवरती जास्त हेवीसुद्धा वाटत नाही। आता नेक्स्ट लिपस्टिक जी अगेन माझी खूप फेवरेट आहे ती आहे ही कलर बारची लिपस्टिक, यू कॅन सी। ही आहे कलर बारची पॉवर किस वेगन मॅट लिप कलर आणि ह्याचा शेड आहे लस्ट मॅजिक 012। आणि आता हा सुद्धा जो आहे तो मॅट लिपस्टिक आहे, लावल्यानंतर तुम्हाला थोडंसं ग्लॉसी वाटत असेल पण हा 2 मिनिटांना सेटल होऊन जातो। आणि अगेन हा मॅट लिपस्टिक आहे आणि प्लस हा सुद्धा खूप लॉंग लास्टिंग आहे। थर्ड फेवरेट लिपस्टिक आहे हा रेनेचा फॅब 5 आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला एका लिपस्टिकमध्ये टोटल 5 लिपस्टिक्स मिळतात। बुलेट लिपस्टिक, छोटे छोटे लिपस्टिक्स आहेत आणि हे इतका मस्त आहे आणि ह्याचे सगळे शेड्स खूप छान आहे। आणि ह्यामध्ये तुम्हाला लाईटमध्ये, न्यूड शेडमध्ये पर्पल मिळेल, ब्राऊन फॅमिलीचे कलर्स मिळतील आणि थोडेसे पीचमध्ये सुद्धा कलर मिळून जाईल। तर हा खूप बेस्ट आहे, ट्रॅव्हलसाठी एक नंबर आहे। म्हणजे एकच लिपस्टिक टाकला तरी इनफ होऊन जातं आणि दुसरे लिपस्टिक घेण्याची गरजच नाही पडत। फक्त बुलेट लिपस्टिकमध्ये एक प्रॉब्लेम असतं की लिक्विड लिपस्टिकपेक्षा हे थोडा जल्दी निघून जातात। लिक्विड लिपस्टिक्स असतात ना ते जास्त वेळ टिकतात।
तर ह्याला तुम्हाला टचअप करावं लागेल, पण ह्याचे शेड्स जे आहेत ना एक नंबर आहेत. मी खूप यूज केलेली आहे. तर तुम्हाला मी ह्याचे सगळे शेड स्वॉचेस मी इथं दाखवते आणि एक स्वॉच मी तुम्हाला लिप्सवरती दाखवते. लावताना हा बटरी सॉफ्ट आहे, खूप मस्त आहे. क्रीमी मॅट आपण म्हणतो ना त्यातला हा प्रकार आहे. आता याचे दुसरे स्वॉचेस मी तुम्हाला दाखवते आणि यू जस्ट नीड टू जस्ट पुश इट फ्रॉम हिअर. तुम्हाला इथून पुश करावा लागणार. त्यानंतर वरचा हा बुलेट लिपस्टिक काढायचा आणि याला खाली घालायचं, म्हणजे जो सेकंड शेड आहे तो वरती येऊन जातो. ब्युटिफुल ब्राउन शेड. खूप मस्त आहेत हे शेड आणि मी लिटरली जेव्हा पण मी ट्रॅव्हल करते, मी बाहेर जाते, आय जस्ट कॅरी दिस वन. कारण मला मोस्टली रेड अँड पिंक्स अँड ब्राउन्स जास्त यूज नाही करायला आवडत. स्पेसिफिकली जर तसा ड्रेस असेल तर इट्स ओके, पण रेग्युलर वेअरमध्ये न्यूड लिपस्टिक्सच बेस्ट असतात. रोज रोज रेड लिपस्टिक वगैरे आपण नाही वापरत, त्यामुळे माझं न्यूड लिपस्टिकचा कलेक्शन थोडंसं जास्त आहे कम्पेअर्ड टू रेड्स अँड ब्राउन्स अँड पिंक्स. तर त्यातला हा माझा फेवरेट आहे, रेने फॅब 5. आता जो नेक्स्ट लिपस्टिक आहे, जो माझा ॲब्सोल्युटली फेवरेट आहे, खूप जास्त आवडतो आणि भरपूर कॉम्प्लिमेंट्स मिळाल्यात मला स्पेशली ह्या लिपस्टिकवरती. दिस इज मोर ऑन द एक्सपेन्सिव्ह साईड, पण जर तुमचा बजेट चांगला असेल तर तुम्ही एक चांगल्या लिपस्टिकमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. देन यू कॅन डेफिनेटली गो फॉर दिस मॅक वन. हा आहे मॅकचा लिपस्टिक, बुलेट लिपस्टिक आहे. हा आहे शेड नंबर 932. ह्याची प्राईस वगैरे सगळे तुम्हाला दिसून जाईल साईडला. आणि हा शेड नंबर 932 काइंड ऑफ सोर TA. इट्स अ पावडर किस लिपस्टिक आणि ह्याचा स्वॉच मी तुम्हाला दाखवते. बटरी सॉफ्ट आहे, अप्लाय करायला खूप मस्त वाटतो लिप्सवरती आणि प्लस ना ह्याचा टेस्ट पण थोडासा मला स्वीट साईडमध्ये ह्याचा टेस्ट वाटतो. सो आय जस्ट रिअली लव्ह दिस आणि हा माझा गो टू लिपस्टिक आहे. म्हणजे कुठेही जायचं असेल तर आय जस्ट पिक दिस वन, पुट इट, आणि मला लिटरली खूप कॉम्प्लिमेंट्स मिळतात. आणि हा खूप मस्त लिपस्टिक आहे, प्लस लॉंग लास्टिंग पण आहे. पण आय वुड ऑलवेज से लिक्विड लिपस्टिक जे असतात ते जास्त वेळ टिकतात कम्पेअर्ड टू बुलेट लिपस्टिक. सो लेट मी जस्ट शो दिस. ह्याचं ॲप्लिकेशन पण इतकं स्मूथ आहे ना, म्हणजे लिटरली लावताना असं वाटतं की यू जस्ट कीप ऑन पुटिंग. त्यामुळे खूप मस्त वाटतं हे लिप्सवरती. बऱ्याच जणांना मॅट लिपस्टिकमध्ये एक प्रॉब्लेम असतं की ते ड्राय वाटतात किंवा लिप्सवरती खूप खेचलं जातं असं वाटतं, पण ह्याच्या बाबतीत असं काहीही नाही आहे. लावायला सुद्धा खूप स्मूथ आहे, लिप्सवरती अजिबात हेवी नाही आहे आणि हा खूप दिसायला पण खूप छान आहे. आणि आता जे लास्ट लिपस्टिक मी तुम्हाला दाखवणार आहे तो सुद्धा माझा खूप फेवरेट आहे आणि हा ॲक्च्युली मी रिसेंटली माझ्या कलेक्शनमध्ये ॲड केला होता आणि तो आहे हा मेबेलिनचा इंक लिपस्टिक. म्हणजे लिटरली ह्याच्याबद्दल इतकं काही मी ऐकलं होतं की खूप लॉंग लास्टिंग अँड ऑल एव्हरीथिंग, त्यामुळे मी हा शेड मागवला आणि ह्याचा शेड नंबर आहे 65. सिडक्ट्रस लिप कलर आहे हा आणि ह्याचा स्वॉच मी तुम्हाला दाखवते. हा थोडासा लाईट आहे, त्यामुळे जर तुमची स्किन टोन डस्की असेल तर आय वुड नॉट रेकमेंड दिस कलर, कारण हा थोडंसं वॉश ऑफ होऊन जातो डस्की कलरवरती. पण माझ्यासारखा शेड असेल किंवा तुम्ही फेअर साईडला असाल माझ्यापेक्षा तर हा शेड खूप छान दिसेल. आणि प्लस लेट मी टेल यू, हा अप्लाय करायला तर स्मूथ आहेच, नो प्रॉब्लेम. आणि हा लिपस्टिक मी लास्टली का दाखवत आहे कारण हा काढायला खूप अवघड आहे. म्हणजे जर तुम्ही सकाळी जरी लावला
रात्रीपर्यंत हा लिपस्टिक आहे तसाच आहे. ह्याचं नाव इंक आहे आणि हा इंकसारखाच काम करतो. सकाळपासून रात्रीपर्यंत हा अगदी टिकून राहतो. पाणी प्या, जेवा, काहीही करा, हा लिपस्टिक जाणार नाही. आय ट्रस्ट, माझी गॅरंटी आहे, हा लिपस्टिक अजिबात जाणार नाही. आणि याच्यामध्ये भरपूर सारे शेड्ससुद्धा आहे. जर तुम्हाला लॉंग लास्टिंग म्हणजे सगळ्यात लॉंग लास्टिंग असं लिपस्टिक हवा असेल तर गो फॉर इंक लिपस्टिक बाय मेबेलिन. ह्याच्यामध्ये भरपूर शेड्स आहेत. जो पण शेड तुम्हाला आवडतो तो तुम्ही ट्राय करू शकता. आणि ह्याचा आता मी तुम्हाला लिप्सवरती स्वॉच करून दाखवते. आणि अजून एक गोष्ट म्हणजे हा शेड माझ्या टोनवरती सुद्धा फुल फेस मेकअप असल्यानंतर खूप छान दिसतो. जर मी विदाऊट एनी मेकअप लावायला गेले तर हा थोडासा वॉश ऑफ होतो असं वाटतं, बट विथ मेकअप इट लुक्स रिअली गुड. खूप जास्त मस्त दिसतो. आणि हा माझा स्मोकी आय मेकअप लुक जर तुम्ही बघितला असाल तर त्याच्यामध्ये मी हाच यूज केले होते. आणि थोडासा असं हॉलिवूड इफेक्ट येतो विथ लिप लायनर अँड लिपस्टिक बोथ. जर असं यूज केला तर तो तसा मस्त दिसतो. पण विदाऊट मेकअप मी हा यूज नाही करत जनरली. विथ मेकअप दिस इज रिअली गुड. सो मैत्रिणींनो, हे होते माझे 5 फेवरेट न्यूड लिपस्टिक. आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तुम्हाला कोणता शेड आवडला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि अजून असं कोणतं शेड जर तुम्हाला वाटत असेल की मी ट्राय करावं तर डू लेट मी नो इन द कमेंट सेक्शन. सबस्क्रायबर शाउटआउटचे नेम्स आहेत ते मी आता क्विकली घेणार आहे. सो जे माझे न्यू सबस्क्रायबर आहेत ते आहेत अंकिता सावंत, थँक्यू सो मच निलिमा, थँक्यू सो मच जयश्री आनंद, थँक्यू सो मच लता देशमुख, थँक्यू सो मच दीपाली, थँक्यू सो मच रेखा, स्वाती मिंचे, थँक्यू सो मच प्रज्ञा, अँड थँक्यू सो मच प्रणोती. देयर इज वन मोर प्रणोती. सो गाईज, थँक्यू सो मच फॉर सबस्क्रायबिंग टू माय चॅनल. आय लव्ह यू ऑल. आणि तुम्हाला देखील वाटत असेल की मी तुमचं नावसुद्धा माझ्या चॅनलवरती असंच घेऊ तर चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं नाव कमेंट सेक्शनमध्ये लिहायला अजिबात विसरू नका. अजून काही व्हिडिओ रिक्वेस्ट असेल तर ते सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. परत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.